नवी मुंबई बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल. हापूसला 3,000चा दर. लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून पुन्हा संधी. ई-केवायसी मध्ये चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करता येणार. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. आज मतदान असल्यामुळे अवजड वाहतुकीला बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक बंदी लागू. राज्यातील 9 शहरांना महापौर आणि उपमहापौर मिळाले. सोलापूर, नाशिक, कोल्हापूरसह 8 शहरांवर भाजपचा झेंडा, तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा महापौर. नाशिकमध्ये एकमेकांविरोधात लढलेली भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र. महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे. अमरावतीमध्ये भाजप महापौराला मतदान करणं भोवलं. एमआयएम नगरसेविकेवर पक्षांतर्गत कारवाई होणार. वरिष्ठ नेत्यांकडून आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक नगरसेवकांचं बंड शमलं. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कुणीही अर्ज भरणार नाही. एकनाथ शिंदेंनी कडक समज दिल्याची माहिती. अजित पवार यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता की इंजिनचा स्फोट झाला हे तपासलं पाहिजे. अपघातासंदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून संशय व्यक्त. तर सोनावणेकडे पुरावा काय? भुजबळांचा सवाल. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा घाई गडबडीत शपथविधी. रामदास कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप. तर दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं चुकीचं. फडणवीसांची प्रतिक्रिया. विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं नव्हतं. जितेंद्र आव्हाड यांचं 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण. अजितदादांच्या निधनावर अमोल मिटकरींकडून पुन्हा एकदा संशय व्यक्त. खादूरमादूर चौकशी अहवाल नको. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जारी करा. मिटकरींची ट्विटद्वारे मागणी. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत. त्यांना अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती करणार. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे बॉस देवेंद्र फडणवीसच. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. जावळी तालुक्याची पुनर्रचना होणार अशी दिवास्वप्न पाहू नका. शशिकांत शिंदेंना इशारा. पुण्यामध्ये केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. T20 वर्ल्ड कपचा थरार आजपासून रंगणार. सलामीच्या लढतीमध्ये वानखेडेवर टीम इंडिया अमेरिकेशी भिडणार. भारताला 5 महिन्यांमध्ये 3ऱ्या विश्वविजेत्यापदाची संधी. ओला, उबर आणि रॅपिडोचा आज देशव्यापी संप. किमान भाडं ठरवून देण्याची सरकारकडे मागणी. संपाचा खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार.